माझे मित्र, प्रेम ही संकल्पना आणि याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार या विषयावरती मला विषय बोलण्यासाठी दिलेला आहे. या विषयावरचे बरेचसे मुद्दे सर्वोदय मॅडमच्या मांडणीमध्ये खूप स्पष्ट झालेले आहेत. त्याचं काही प्रमाणात रिपिटेशन माझ्या बोलण्यामध्ये होणारच आहे. प्रेम ही संकल्पना आणि त्याचं वास्तव नक्की काय आहे याच्याबद्दल मला बोलायचं आहे. मंगेश पाडगावकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तसं तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं. पण मला इथे हे मांडायचं आहे की तुमचं आमचं सर्वांचं सेम नसतं. त्या प्रेमाच्याही वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पर्याय आहेत आणि या प्रेमामागची नेमकी वास्तवता काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. आपण प्रेम ह्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की आजी आजोबा आणि नातवंड यांच्यामधलं काय, हे प्रेमच म्हणायचं ना. मित्र मित्रांच्या मध्ये प्रेम आहे, मैत्रिणी मैत्रिणीच्या मध्ये प्रेम आहे, भाऊ बहिणीचं प्रेम आहे जे रक्षाबंधनाला भाऊबीजेला व्यक्त होतं, हे सुद्धा प्रेमच म्हणायचं ना. आपण या प्रेमाला माया असं एक वेगळं नाव देतो, पण तेही प्रेमच म्हणायचं. पण आजचा आपला चर्चेचा विषय हा प्रियकर प्रेयसी मधलं प्रेम याबद्दलचा आपल्याला आहे. प्रेमाची परिभाषा आपल्याला बघायला मिळते जी आमच्या पिढीच्या काळात वेगळी होती, आताच्या पिढीच्या काळात थोडी वेगळी आहे. पूर्वी आमच्या काळात ज्याला अफेअर म्हणायचे, आता त्याला रिलेशनशिप म्हणतात. पूर्वी आमच्याकडे त्याला इन्फॅच्युएशन म्हणायचे, किंवा पूर्वीचा इंग्रजी शब्द होता काफ लव, आता त्याला क्रश म्हणतात. याच्याबरोबरच आणखी वेगवेगळे शब्द आले, ब्रेकअप, पॅचअप, मूव ऑन, प्रपोज मारणे बरं, प्रपोज मारणे. आम्हाला हे नेहमी बघायला मिळतात जेव्हा समोर काही काउन्सिलिंगसाठी आलेले लोक असतात, ते असे फटाफट शब्द मारत असतात. त्यांनी प्रपोज मारलं, हिंदी मुलग्याला प्रपोज मारलं, GF, BF, हे सगळे प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा आपल्याला बघायला मिळतात. मूळ विषय असा आहे की या सगळ्या प्रेमाच्या संकल्पना आपल्याला कुठून मिळाल्या. मोठं ह्याच्यावरचं सगळ्यात मोठं बोल्ड उत्तर आहे की सोशल मीडियामधून या प्रेमाच्या परिभाषा आपल्यापर्यंत पोहोचतात. आता सोशल मीडियाचं क्षेत्र सुद्धा खूप वाढलं. त्याच्यामध्ये मॅडम आता OTTचं बोलत होत्या, इंटरनेट खूप मोठा महासागर आहे, त्याच्यातून खूप आपल्याला गोष्टी समजत असतात. पूर्वीच्या काळी फक्त सिनेमा हे एकच माध्यम होतं की ज्या माध्यमातून ह्या संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचायच्या. साधारणपणे 60 वर्षांपूर्वी पिक्चर आला, त्याआधी एखादं अफेअर असणं म्हणजे त्याच्याकडे खूप निगेटिव्ह दृष्टीने पाहिलं जायचं. अफेअर असणं म्हणजे काहीतरी भयंकर वाईट गोष्ट केली अशा दृष्टीने बघायचं. अशा वेळी मोगले आझम मधला तो गाणं प्रसिद्ध होतं, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नाही की. म्हणजे प्रेम करणं काही वाईट नाही अशासारखं मूल्य आपल्याला सिनेमानं दिलं. एका दृष्टीने ही गोष्ट चांगली झाली, प्रेम ही काही वाईट गोष्ट नाहीच आहे खरं म्हणजे, पण हे मूल्य आपल्याला सिनेमानं दिलं. पण ह्याच्यातून सिनेमानं आपल्याला आणखी काही मूल्य दिली आणि त्याच्यातून आपली प्रेमाबद्दलची मानसिकता, तरुणाईची मानसिकता घडत गेली. पहला प्यार, पहला प्यार या प्रकारची मला वाटतं गाणी पण आहे. पहला प्यार म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट बरं का. समजा ते पहिलं प्यार समजा सफल नाही झालं, आजच्या भाषेत ब्रेकअप झालं आणि नंतर मग त्यानं रीतसर कोणाशी तरी लग्न केलं, ते नंतर जे झालं ते काही खरं प्रेम नाही बरं. पहला प्यार हे खरं प्रेम, पहला प्यार ही संकल्पना आपल्याला सिनेमात दिली. दुसरी महत्वाची एक संकल्पना दिलेली म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट, प्रथमदर्शनी प्रेम. खूपशा सिनेमांमध्ये हे बघायला मिळायचं, अजूनही मिळत असणार, की एक तरुण आणि तरुणी समोरासमोर येतात, एकमेकांना पाहतात, पाहिल्याच बॅकग्राऊंडला म्युझिक वाजायला लागतं आणि आपल्याला कळतं की हा हिरो आणि ही हिरोईन, कारण पाहिल्याच ते प्रेमात पडलेले असतात.
प्रश्न असा आहे की प्रथमदर्शनी प्रेम हे प्रेम आहे का, किंवा असं पहिल्या जे फटकन बसलं जाऊन त्याला प्रेम म्हणायचं का, हे प्रेम असतं का? थोडक्यात सांगायचं तर हे प्रेम नसतं, याला आकर्षण म्हणता येईल. असं फटकन बसतं ते प्रेम नाही. मग कोणी हा प्रश्न विचारली की मग आकर्षण म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे काय, याच्यामध्ये नेमका फरक काय? जास्त शास्त्रीय चर्चेत न जाता मी तुम्हाला असं सांगू शकेन, आपल्याला 3 कॅटेगरीज करता येईल याच्यामध्ये. एक म्हणजे वासना, आकर्षण आणि प्रेम, या 3 कॅटेगरीज करता येतील. वासना ही पूर्णपणे शारीरिक लेवलला आहे, त्याच्यामध्ये फक्त शारीरिक आकर्षण आहे. मला आठवतंय एका मित्राने त्याच्या मित्राला विचारलं, काय रे तू हल्ली त्या मैत्रिणी बरोबर दिसतोस, काय काय प्रेम वगैरे काय चालू आहे काय? तो म्हणा, काय नाही रे, तिच्याशी काही मला लग्न काय करता येणार नाही, मला माहिती आहे. हे आपलं कॅज्युअल आहे, ऍडिशनल शब्द आहे. तर त्याच्यामध्ये त्याला फक्त माहिती आहे की आपल्या हिच्याशी फक्त शारीरिक आहे, भावनिक इन्व्हॉल्वमेंट काही नाही, लग्न तर करायचंच नाही. हे कॅटेगरी फक्त पहिली मी जी बोललो की वासनेची कॅटेगरी, ती फक्त शारीरिक आहे. आकर्षण आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये ऍडिशनल एक आहे, त्याच्यात शारीरिक भावनिक या दोन्ही गोष्टी येऊ शकतात. त्याच्यात भावनिक आणि शारीरिक दोन्ही आकर्षण येऊ शकतं. पण प्रेम हे अजूनही 3ऱ्या कॅटेगरीमध्ये जातात. त्याच्यामध्ये त्याला विवेकाची जोड द्यावी लागते. त्या विवेकाच्या जोडीमध्ये काय काय असतं? विवेकाची जोड द्यायची असेल तर समोरच्या व्यक्तीची नीट ओळख पाहिजे, नीट मैत्री पाहिजे, त्या व्यक्तीचा स्वभाव कळला पाहिजे, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी कळल्या पाहिजेत, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आपल्याशी जुळतात का, आपल्याला त्या चालण्यासारख्या आहेत का, ह्याचा जो विवेकनिष्ठ विचार करतो ते 3री कॅटेगरी त्याच्यात ऍड होते, तरच त्याला प्रेम म्हणता येतं. थोडक्यात आकर्षण आणि प्रेम ह्याच्यातला फरक सांगायचा असेल, आकर्षण किंवा वासना आपण हे पटकन बसतं, प्रेम असं पटकन निर्माण होत नाही, प्रेम सावकाश निर्माण होतं. आकर्षणामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या गुणदोषांची पारख नाही, प्रेमामध्ये ती पारख आहे आणि ऍक्सेप्टन्स आहे. दुसऱ्या व्यक्तीचे गुणदोष असतील, त्या व्यक्तीची आवडीनिवडी असतील, भिन्नताही असेल. प्रेमामध्ये अशी काही जरुरी नाही की तुमच्या आवडीनिवडी जुळल्याच पाहिजे, कदाचित त्या वेगळ्या असू शकतात, पण त्या आवडीनिवडींचा ऍक्सेप्टन्स असला पाहिजे, तर त्याला प्रेम म्हणता येईल. प्रेम आणि आकर्षण, आकर्षण हे अर्थातच तकलादू आहे. आज हिच्यावर पटकन बसला, उद्या दुसरी तिच्यावर पटकन बसू शकेल. प्रेमामध्ये असं नाही, प्रेम हे जास्त टिकाऊ आहे. साध्या भाषेत सांगायचं तर आकर्षण हे फास्ट फूड आहे आणि प्रेम हा मुरांबा आहे. म्हणजेच प्रेम हे 3 टप्प्यामधून जातं. पहिलं परिचय, ओळख, मग मैत्रीचा टप्पा, नंतर प्रेमाचा टप्पा. कुसुमाग्रजांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की प्रेम हे पावसासारखं अचानक बरसत नाही, मातीतून रोपटं सावकाश रुजून वर यावं तसं प्रेम निर्माण होतं. आता ह्याच्यानंतर आपण अजून एका कॅटेगरीकडे जातोय, त्याला म्हणतात एकतर्फी प्रेम. बऱ्याच वेळा आता ह्या ज्या 2 घटना झाल्या, दर्शना पवार आणि ही दुसरी घटना, या दोन्हीमध्ये मीडियामधून येणाऱ्या झळकणाऱ्या बातम्या होत्या एकतर्फी प्रेमातून हिंसा. या एकतर्फी प्रेमाबद्दल आपल्याला थोडं नीट बोलायला पाहिजे. एकतर्फी प्रेम असणारे बरेच लोक असतात, त्यांच्या बाजूनी ते खरोखर प्रेम हे असू शकतं. त्यांच्या बाजूनी ज्या मी आपण 3 या गोष्टी म्हटलं, शारीरिक, भावनिक आणि विवेकी, ही गोष्ट सुद्धा एखाद्या माणसाच्या बाबतीत एकतर्फी असू शकते. असे बरेच लोक असतात की ज्यांना स्वतःच्या मनातील प्रेम भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाही, धैर्य होत नाही आणि कधीच होत नाही, किंवा कदाचित ते नंतर व्यक्त करीत असतील, त्यांना दुसरीकडून प्रतिसाद मिळत नाही, पण ती गोष्ट ते ऍक्सेप्ट करतात. एकतर्फी प्रेम हे याच्यामध्ये आताच्या भाषेत मला वाटतं त्याला 1 वे ट्रॅफिक म्हणतात. तर हे एकतर्फी प्रेम ही जी गोष्ट आहे अशी खूप लोकांची असू शकते. तर त्याला आपल्याला काही वाईट गोष्ट आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही, पण तरी एकतर्फी प्रेमातून पुढल्या ज्या काही गोष्टी घडू शकतात त्याबद्दल आपण जागरूक राहायला पाहिजे. सिनेमामध्ये नेहमी दिसणारा एक सीन आहे की एक हिरोईन एकटीच चाललेली आहे रस्त्याने आणि तिच्या मागे हिरो एक 15 ते 20 जणांची एक पोज घेऊन डान्स करतो
आणि ते डान्स करताना त्याची छेडछाडी करतोय, तिला ते आवडत नाहीये, पण आपल्याला मनातून असा एक संदेश ते देत असतात की ती बाह्यकरणी ती आवडत नाही असं दाखवते, पण मनातनं तिला आवडते. बरोबर, म्हणजेच ही छेडछाडी तिला आवडते आहे, जणू काही मुलींना छेडछाडी केलेली आवडते, अशा प्रकारचा मेसेज या सिनेमातून आपल्याला मिळत असतो. वो उसका स्टाइल होगा, होठों पे ना, दिल में हा होगा. हा म्हणजे हा काय मेसेज आपल्याला मिळतो सिनेमातनं, की नाही तरी सांगितलं तरी मनात तिच्या होकारच आहे. आता ही तुम्ही गृहीत धर नाही की तिच्या मनात हा आहे. त्याच्या पुढची स्टेज म्हणजे तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण, तू काही बोल, तू माझीच आहेस, कारण माझं प्रेमच एवढं उत्कट आहे की तू नाही म्हणूच शकत नाहीस, तू नाही म्हणूच शकत नाहीस, एवढी माझी प्रेम भावना स्ट्रॉंग आहे. यासारखी मूल्य आपण स्वीकारतो, तरुणाई स्वीकारते, तेव्हा त्याच्यातून या अशा हिंसक घटना घडतात. आता आपण या मानसिकतेचा विचार करतोय, एखाद्या मुलानं प्रपोज केलं तर काय घडतं, याच्या मी 2 टोकाच्या रिएक्शन सांगतो. त्या 2 टोकाच्याच रिएक्शन प्रत्येक बाबतीत होतील असं नाही. एखादी मुलगी फार हुरळून जाते की एखादा मुलगा आपल्यावर प्रेम करतोय, हीच गोष्ट तिला फार फार मनाला सुखद असते, ती हुरळून जाते आणि मग त्याच्या मागचा पुढचा विचार न करता ती त्या दृष्टीनंच विचार करायला लागते. हुरळून जाणं ही एक टोकाची रिएक्शन आहे. दुसऱ्या टोकाची रिएक्शन अशी होऊ शकते की ती मुलगी तात्काळ त्याला असं म्हणू शकते, तुला आया बहिणी आहेत का, चप्पल वगैरे काढण्याची ती तयारी करते. ही दुसऱ्या टोकाची रिएक्शन. काय व्हायला पाहिजे, सर्वसाधारणपणे शांतपणे तिने घ्यायला पाहिजे. तिने म्हणायला पाहिजे की मी असा काही विचार केला नाही, पण मी विचार करून त्याला नंतर सांगेन, कारण तात्काळ उत्तर देणं शक्य नसतं. तिने विचार केला पाहिजे, आपल्या हितचिंतकांशी चर्चा केली पाहिजे. मी इथे हितचिंतकांशी हा शब्द वापरतो, तिथे त्याच्यात मित्रमैत्रिणी असतील, ज्याच्यामध्ये तिच्या कोणी सिनियर लोक असतील की जे तिच्याशी चांगल्या प्रकारे विचार विनिमय करतील, चर्चा करतील. जर चांगलं रिलेशनशिप असेल तर स्वतःच्या आई वडिलांशी पण ती चर्चा करू शकेल, आणि आई वडिलांनी सुद्धा मॅडमनी मागे सांगितल्याप्रमाणे मुलांना तेवढी स्पेस जर दिली तर आई वडिलांशी चर्चा करून सुद्धा हा चांगला निर्णय त्या घेऊ शकतील. निर्णय घेतल्यानंतर ठामपणे हा निर्णय समोरच्या व्यक्तीला कळवला पाहिजे. त्याच्या पुढली स्टेज, एखादी व्यक्ती चांगली वाटली, एखादी व्यक्तीची चांगली मैत्री असली तरी सुद्धा काही पथ्य पाळायला पाहिजेत, एकमेकांचे विचार समजून घ्यायला पाहिजेत. हे विचार स्वतःचं काय स्वप्न आहेत, काय ध्येय आहे, काय आकांक्षा आहे, पुढे करिअरचा काय विचार आहे, पुढे सेटल होण्याचा काय विचार आहे, पुढे कुटुंबाबद्दल काय विचार आहेत, आपल्याला एकत्र कुटुंब आवडणार आहे का नाही, मुलांच्या बद्दलचा विचार, आणि त्याच्या पुढलं म्हणजे स्वतःच्या श्रद्धा, स्वतःची राजकीय मतं, या सगळ्यांच्या गोष्टीबद्दल विचार विनिमय व्हायला पाहिजे. कारण हे सगळे मुद्दे जर एकत्र पाहिले तर मतभेदांचे हे मुद्दे नंतर असू शकतात. कारण याच्यामध्ये स्वतःची करिअर, ह्याच्यामधून आपल्याला खूप अशा केसेस पाहायला मिळतात की कोणत्या मुद्द्यांच्यावरून मतभेद झाले. हे सगळे मतभेद मुद्दे आहेत ते बऱ्याच वेळा लोक चर्चा करत नाहीत, आणि हे सगळे मुद्दे लग्न झाल्यानंतर मग ते चर्चेला मुद्दे यायला लागतात. मैत्री आहे, प्रेम आहे, हे काही असेल तरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो, जो आम्ही नेहमी कोणत्याही आमच्या कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये सांगतो की से नो टू सेक्स बिफोर मॅरेज. हा महत्वाचा मुद्दा मला वाटतो, कारण याच्यामध्ये असं आहे की खूप वेळा हे पाहायला मिळतं की एकदा शारीरिक जवळीक झाल्यानंतर इन्व्हॉल्वमेंट जास्त वाढते, आणि नंतर जर कधी निर्णय बदलावासा वाटला तर त्याच्यामध्ये ही जवळीक आडी यायला लागते. खूप वेळा बघायला मिळतं की मग आता एवढ्या जवळ आल्यानंतर मग नाही कसं म्हणायचं. या प्रकारच्या रिलेशनशिप मधून प्रेग्नन्सी, गर्भपात यासारखे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, आणि ही कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर ते जे निखळ जे प्रेमाचं नातं असतं ते स्पॉइल व्हायला लागतं. खूप वेळा बघायला मिळतं की या प्रकारच्या शारीरिक जवळीकीला मुलांचा म्हणजे पुरुषाकडून जास्त करून पुढाकार घेतला जातो, आणि मुली बऱ्याच वेळा प्रेमाखातर त्याला बळी पडतात. नाहीतरी आता लग्न होणारच आहे, मग नाही कशाला म्हणायचं, किंवा त्याला नाही म्हणणं म्हणजे आपल्या प्रेमाचा अपमान होणार.
किंवा त्याला नाही म्हणणं म्हणजे त्याचं मन मोडणं, अशासारख्या मानसिक दबावामुळे मुली त्याला बळी पडताना दिसतात. सो बेस्ट मेसेज इज सेव्ह सेक्स फॉर मॅरेज. खूप वेळा यासारखं रिलेशनशिप जे असतं ते प्रेम एकदा एस्टॅब्लिश झालं किंवा प्रेमाची कबुली दिल्यानंतर काही दिवसानंतर मतभेद बाहेर यायला लागतात. मतभेदानंतर काही वेळा ब्रेकअप, काही दिवसानंतर परत पॅचअप, परत मतभेद, अशा चक्रातून काही वेळा रिलेशनशिप जाताना दिसतात. त्याच्यातून नंतर तर पूर्ण ब्रेकअप, फायनल ब्रेकअप सुद्धा होतं आणि मग मूव्ह ऑनची कॅटेगरी त्याच्यानंतर येताना दिसली. मॅडमनी मगाशी पॉझिटिव्हनेसचा उल्लेख केला. या प्रकारची केसेस आमच्या पाहण्यात खूप वेळा येतात की मुलींना असं वाटतं की पॉझिटिव्हनेस म्हणजे केवढं प्रेम. मला हे पाहणारी एक मुलगी सांगताना दिसली की तो ना, मी कुठे फोन केला ना आणि माझा फोन जर एंगेज लागला तर तो खूप नाराज होतो. तो मला सारखा विचारतो कोणाशी बोलत होतीस एवढ्या वेळ फोनवर, किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर, मग त्याचं किती प्रेम आहे असा ती अर्थ लावते. पण तो पॉझिटिव्हनेस असतो. हा पॉझिटिव्हनेस हा फार मला रिस्की वाटतो. म्हणजे तिचा पासवर्ड पण जाणून तिचे सगळे मेल चेक करणं, यापासून सगळ्या गोष्टी ज्या चालतात, हा तिच्यावरती लक्ष ठेवण्याचा प्रकार असतो. तिच्यावर आपला पूर्ण कंट्रोल असला पाहिजे. जणू ती कुठेतरी वेगळ्या बाहेर मार्गाला जाणार, चुकीच्या मार्गाला जाणार, हे जणू गृहीतच धरून हा कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हा पॉझिटिव्हनेस हा मला रिस्की वाटतो, कारण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तो एकतर आम्ही ज्याला पॅरानॉइड पर्सनॅलिटी म्हणतो किंवा संशय प्रधान व्यक्तिमत्व किंवा पॅरानॉइड डिसऑर्डर, की ज्याच्यामध्ये संशयाचा मानसिक विकार याची पूर्वलक्षणं असू शकतात. तेव्हा ह्या पॉझिटिव्हनेस जर आपल्याला दिसला, हा रिलेशनशिप मध्ये सुरुवातीच्याच काळात दिसायला लागतो. हा जर दिसायला लागला असेल तर खूप सावध राहणं आवश्यक आहे. याच्यानंतर पुढली स्टेज येऊ शकते की तू नाही म्हणालीस तर आत्महत्येची धमकी, मी असं स्वतःचं करून घेईन किंवा आपले फोटोज मी व्हायरल करीन. आणि त्याच्या पुढले म्हणजे हिंसा डायरेक्ट मारण्याचीच नाही, तर खूप मुली रिलेशनशिप मध्ये सुद्धा बराच मार खात असतात आपल्या मित्राकडून. या सगळ्या गोष्टी आहेत, या सहन केल्या नाही पाहिजेत. आपल्या हितचिंतकांशी बोललं पाहिजेत. आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे असं जर आढळलं तर त्याबद्दल कायदेशीर त्याच्याबद्दल आधार घ्यायला पाहिजे किंवा आपल्या रिलेशनशिपच्या भवितव्याचा निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे. आता निर्णय कधी घ्यायचा, मगाशी मॅडमनी पण खूप छान सांगितलं. माझ्या रिसेंटली एका पाहण्यात केस आली होती की ती मुलगी म्हणत होती की माझं 5 वर्ष आम्ही गोईंग स्टडी आहोत आणि आता असं व्हायला लागले की तो माझ्याशी प्रामाणिक नाही, हे आता मला समजून चुकलेलं आहे. आणि तर मी तिला म्हटलं मग तू ह्या रिलेशनशिप बद्दल निर्णय का घेत नाहीस. तर ती म्हणाली आता मी कसा निर्णय घेऊ शकते, 5 वर्ष आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत, आम्ही खूप जवळ पण आलेलो आहोत आणि माझ्या घरच्यांना पण माहिती आहे, त्याच्या घरच्यांना पण माहिती आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे, आता मी कसं काय निर्णय घेणार. थोडक्यात या सगळ्या गोष्टींचं तिच्यावर दडपण येत होतं. माझ्या घरच्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्याच्या घरच्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे, गावातल्या लोकांना माहिती आहे, आम्ही खूप जवळ पण आलोय. असं असताना मी नाही म्हटलं तर कसं नाही म्हणायचं. त्याच्यापेक्षा जाऊ दे ना, तो लग्न केल्यानंतर तो बदलेल, असं हे विशफुल थिंकिंग. लग्न केल्यानंतर तो बदलेल. तर मी तिला म्हटलं की तुझ्या जर तो प्रेमात एवढा प्रामाणिकपणे आहे तर तो तुझ्याशी प्रामाणिक राहिलेला नाही, तू म्हणतेस प्रामाणिक आहे. आता हे निर्णय बदलण्याचं स्वातंत्र्य कोणत्या टप्प्यावर असायला पाहिजे. मॅडमनी मागे सांगितलं होतं ते कोणत्याही टप्प्यावर हे स्वातंत्र्य असतंच. कोणत्याही टप्प्यावर असेल, रिलेशनशिप किती वर्षांच्या पासून असेल, एवढंच नाही तर तुमचं लग्न ठरलेलं असेल, लग्न झालेलंही असेल, जर तुम्हाला आक्षेपार्ह वाटत असेल, निर्णय बदलण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. अर्थातच या बाबतीत तुम्ही तज्ञ लोकांशी चर्चा करायला पाहिजे, सविस्तर चर्चा करायला पाहिजे. जर शक्य असेल तर कपल काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, दोघांचे काउन्सिलिंग व्हायला पाहिजे आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे. पण एवढी वर्ष झाली आहेत, एवढी वर्ष गोईंग स्टडी आहे, सगळ्यांना माहिती आहे, घरच्यांना, म्हणून मी निर्णय बदलू शकत नाही, हे चुकीचे आहे. निर्णय बदलण्याचं स्वातंत्र्य कोणत्याही टप्प्यावर हे असलंच पाहिजे. आता नकार जर द्यायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तो स्पष्ट शब्दात द्यायला पाहिजे. माझ्या घरच्यांना चालणार नाही वगैरे असं न म्हणता मला हे रिलेशनशिप नको आहे, मी ह्याच्यात राहू शकत नाही, एवढ्या स्पष्ट शब्दात बोलायला पाहिजे.
दुसरं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा इन्सल्ट न करता सांगायला पाहिजे. खूप वेळा हे बघायला मिळतं की जेव्हा हिंसा होते त्याच्यामध्ये इन्सल्ट झाली असण्याची पण खूप शक्यता आहे. ठामपणे नकार द्यायला पाहिजे स्पष्ट शब्दात आणि दुसऱ्या व्यक्तीचा इन्सल्ट न करता. ब्रेकअप झाल्यानंतर ज्या मानसिक भावना निर्माण होतात, अर्थातच ब्रेकअप झाल्यानंतर दुःख होणं हे साहजिक आहे. मानसिक भावना ज्या निर्माण होतात त्याच्यात सर्वात महत्त्वाची भावना म्हणजे नैराश्याची भावना. आता सगळं संपलं, आता माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही उरला, मी कोणाला आवडतच नाही, मी कोणाला आवडू शकतच नाही, माझ्याच बाबतीत असं का होतं, यासारखे अनेक विचार व्यक्तीच्या मनात येऊ शकतात. हे विचार टोकाचे आहेत. या सगळ्या विचारांच्या मागे एक च लागलेले आहे. माझ्याच बाबतीत असं का होतं किंवा मी कोणाला आवडूच शकत नाही, हा जो च आहे हा आपल्याला अतिरेकी विचारांकडे नेतो. तेव्हा ह्या विचारावरती आपल्याला काम करायला पाहिजे. हे च विचार कितपत खरा, वास्तवतेला किती धरून आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. ब्रेकअप झाल्यानंतर येणारी दुसरी महत्वाची भावना म्हणजे संताप. हिने मला धोका दिला किंवा ह्याने मला धोका दिला, माझ्यावर भलते आरोप केले, हिला आता मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही संतापाची भावना बऱ्याच वेळा इगोला धक्का पोचल्यानंतर होते. जेव्हा त्याच्या इगोला धक्का पोचतो तेव्हा ही भावना जास्त करून निर्माण होते. आणि ह्या दोन्ही भावनेतून जे काही घडतं ते म्हणजे एकतर व्यसनांचा आधार घेतला जातो, दारूचा जास्त करून आधार घेतला जातो दुःख विसरण्यासाठी. या नैराश्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो, स्वतःला इजा करण्याचा आत्महत्येचा प्रयत्न होऊ शकतो किंवा यातून हिंसा होऊ शकते. या सगळ्या गोष्टींमध्ये ब्रेकअप मॅनेज करताना आपल्याला स्वतःला जर हँडल करायला जमत नसेल तर आपल्या हितचिंतकांची चर्चा करायला पाहिजे किंवा काउन्सिलरचा किंवा मानसशास्त्र तज्ञांचा आधार घ्यायला पाहिजे. कधी कधी जर मानसिक त्रास जास्त असेल तर त्यांना औषधांची गरज सुद्धा पडू शकते, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिरेकी विचार टाळायला पाहिजे. हा जीवन मरणाचा प्रश्न नाही. रिलेशनशिप, लग्न ही आयुष्यातली एक घटना आहे. आयुष्यातल्या बऱ्याच घटना आपल्या आहेत. आपलं शिक्षण असतं, आपलं करिअर असतं, आपलं पूर्ण उभं आयुष्य असतं, आपले नातेवाईक असतात, आपले फ्रेंड्स असतात. या सगळ्यांच्या मधून आपल्याला आयुष्याला काहीतरी आधार, आनंद मिळत असतो. लग्न, रिलेशनशिप ही एक घटना आहे. त्या काळापुरतं तात्पुरतं वाटत असेल पण त्याच्यातून बाहेर पडणं हे निश्चित शक्य असतं. ज्याप्रमाणे शारीरिक जखमा भरून येतात तशीच ब्रेकअपची जी जखम आहे ही मानसिक जखम आहे, ही सुद्धा नक्कीच भरून येऊ शकते. या थोडक्यात मी प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केलाय. एक कविता तुमच्या समोर सादर करण्याचा माझा विचार आहे गाऊन. मला कोरसमध्ये साथ देण्यासाठी मी रेखा आणि वजूला विनंती करतो. ही जी कविता आहे ही प्रेमाबद्दलचं भाष्य करणारी एक कविता आहे. या काव्य प्रकाराला फटका असं म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल पूर्वी अनंत पंथींचा फटका होता, बिकट वाट वही वाट नसावी सारखा, त्या फटक्याच्या प्रकारातली आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं म्हटलं जातं. प्रेम आणि युद्धामध्ये सर्व काही क्षम्य असतं अशी एक इंग्रजी म्हण आहे. त्या म्हणीचा आधार घेऊन ही आपण सुरू करतोय. युद्ध आणखी प्रेमामध्ये सर्व माफ तुम्ही समजू नका, युद्ध आणखी प्रेमामध्ये सर्व माफ तुम्ही समजू नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका, प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका, प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका. हे प्रियकर म्हणतो, प्रथमदर्शनी प्रेम बैसले, प्रथमदर्शनी प्रेम बैसले, बघता वळूनी तेव्हा तू, तेव्हापासून ओढ लागली केव्हा माझी होशील तू. ध्यास जीवाला आता लागला ध्यानी मनी आणि स्वप्नी तू, तुझ्याच साठी माझे जगणे जन्मलीस मज साठी तू. नकार मजला देशील जर का, नकार मजला देशील जर का, पस्तावा मग करशील तू. ठोकरशी जर प्रीती माझी कुणाचीच ना होशील तू. थट्टा करशील प्रेमाची,
थट्टा करशील प्रेमाची करणार सहन मग नाही मी, खलास जीवन करीन माझे आणि तुझे ही करीन मी. मजला बस होकार हवा, मजला बस होकार हवा, म्हणशील नाही तरी पहा शेवटचाच इशारा. या असल्या या जबरदस्तीला प्रेम कधी म्हणू नका, या असल्या या जबरदस्तीला प्रेम कधी म्हणू नका. धमकी देऊन वेठीस धरणे यास प्रेम कधी म्हणू नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा देऊ नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा देऊ नका. असाल प्रेमामध्ये तरीही नाही मालक कोणाचे, असाल प्रेमामध्ये तरीही नाही मालक कोणाचे. आप खुशीचा असे मामला जिचे तिने ठरवायाचे, आप खुशीचा असे मामला जिचे तिने ठरवायाचे. प्रेम तिला मंजूर नसे, प्रेम तिला मंजूर नसे तर धैर्याने स्वीकार करा. प्रेम तिला मंजूर नसे तर धैर्याने स्वीकार करा. हासत हासत अश्रू लपविण्यास हिम्मत मनी धरा. हासत हासत अश्रू लपविण्यास हिम्मत मनी धरा. अळी नको संताप नको अन बदल्याची ही आग नको. अळी नको संताप नको अन बदल्याची ही आग नको. जगण्याला कंटाळून तोही आत्मघात पण करू नको. जगण्याला कंटाळून तूही आत्मघात पण करू नको. जिने फुलविला वसंत हृदयी, जिने फुलविला वसंत हृदयी तिला अलविदा करताना. जिने फुलविला वसंत हृदयी तिला अलविदा करताना. असशील तेथे सुखी राहा तू, असशील तेथे सुखी राहा तू हीच सदिच्छा वळताना. असशील तेथे सुखी राहा तू हीच सदिच्छा वळताना. चंचल नयना ज्या भुलला, चंचल नयना ज्या भुलला. केसांमध्ये ज्या फसला, केसांमध्ये ज्या फसला. चेहऱ्यासाठी ज्या झुरला, चेहऱ्यासाठी ज्या झुरला. त्या मुखचंद्रा विद्रूप करण्यासाठी ऍसिड फेकू नका. जडला होता जीव तिच्यावर वार सूर्याचे करू नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका. प्रेम हे आपल्याला काय देतं? प्रेम एक हे मनात लपले नितांत सुंदर फूल नव्हे. प्रेम एक हे मनात लपले नितांत सुंदर फूल नव्हे. सुगंध त्याचा घेऊन येतो नवनिर्मितीचे बीज सवे. सुगंध त्याचा घेऊन येतो नवनिर्मितीचे बीज सवे. दगडातून कुणी शिल्प घडवतो मूर्त रूप त्या प्रेमाचे. दगडातून कुणी शिल्प घडवतो मूर्त रूप त्या प्रेमाचे. चितारतो कुणी रंग उशेचे गालावरच्या लज्जेचे. चितारतो कुणी रंग उशेचे गालावरच्या लज्जेचे. चित्ती हुरहुर दाटून येता कविता ये जन्मासतीची. चित्ती हुरहुर दाटून येता कविता ये जन्मासतीची. उरातली वेदना सुरातून गात गझल कुणी प्रीतीची. उरातुनी वेदना सुरातून गात गझल कुणी प्रीतीची. प्रेम आपणा रसिक बनवते. प्रेम आपणा रसिक बनवते. तुम्हा आम्हाला सुजाण करते. तुम्हा आम्हाला सुजाण करते. पर दुःखाशी सांगत नाते. पर दुःखाशी सांगत नाते. व्यक्तित्वाला विशाल करित्या खऱ्या प्रीतीला विसरू नका. प्रेम तिचे मग मिळो ना मिळो जीवन निष्ठा टाकू नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका. युद्ध आणखी प्रेमामध्ये सर्व माप तुम्ही समजू नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका. प्रेम करा पण प्रेमासाठी प्राणप्रियेचा घेऊ नका. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.